नमस्कार, आपण पाहत आहात सांगोलची रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। काल दिनांक 16/6/2025 पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर सांगोला येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दिनांक 16/6/2025 रोजी शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित नवागत बालकांचे स्वागत अगदी दिमागात आणि उत्साहात पार पाडण्यात आले। प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। चारचाकी जिप्सी गाडीची सजावट करून नवागत बालकांचे चारचाकी गाडीमधून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी या मिरवणुकीसाठी समाजसेवक बापूसाहेब ठोकळे सर यांनी गाडीची व्यवस्था केली। तसेच मुलांना फेटे बांधण्यासाठी शाळा व्यवस्थापकीय सचिव सदस्य संतोष ठोकळे यांनी उपलब्ध करून दिले। नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन, फेटे बांधून, चारचाकी जिप्सी गाडीतून मिरवणूक काढून त्यांचे औक्षण करून करण्यात आले। शासन स्तरावरून प्राप्त झालेले मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व पायमोजे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। तसेच आयु बाबासाहेब बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आला। सांगोला पत्रकार संघटनेच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीक्षा चंदनशिवे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सांगोला वन अधिकारी तुकाराम जाधवर साहेब यांनी शाळेला भेट दिली आणि वृक्षारोपणासाठी झाडे देऊन अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं। शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमटेकर यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने राबवल्याबद्दल कौतुक केले व विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर बापूसाहेब ठोकळे, विजयाताई बनसोडे, मैनाताई बनसोडे, मोहन गुडदोर, बाबासाहेब बनसोडे, तुकाराम जाधवर वन अधिकारी साहेब, हर्षवर्धन गडहिरे, अप्सराताई ठोकळे, अविनाश चंदनशिवे सर, मृणाल माने, विकास बनसोडे, दीपक ऐवळे, अनिता काटे, नंदाबाई बनसोडे, गौतम शिंदे, नागेश बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोमल ठोकळे, अंगणवाडी ताई जयंतीताई बनसोडे, लक्ष्मीबाई बनसोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विजयाताई बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। सहशिक्षिका मैनाताई गायकवाड यांनी मान्यवरांचे आभार मानले।